जय जगदंबा. जगदंबेने केलेल्या भक्तावरती कृपा अनुग्रह याचं आपण चिंतन करतो. यानंतरची आपण कथा बघणार की नरनारायण यांच्यावरती नरनारायण आणि प्रल्हाद यांच्यावरती देवीने कशी कृपा केली हे आपण बघणार. राजा जन्मेजय व्यासानं म्हणाला, महाराज, हा संसार पापरूप आहे. मग या संसार बंधनातून पुरुष कसा मुक्त होईल? त्रैलोक्याचं ऐश्वर्य प्राप्त असणारे इंद्रादी देव, तपस्वी असणारे विश्वामित्र, वशिष्ठ, माझे पूर्वज कौरव पांडव, तसेच प्रत्यक्ष श्रीहरीनं तुळशीचं सत्वहरण केलं. पांडवाचा राजसूय यज्ञ झाला आणि तोही कष्टदायकच ठरला. यज्ञानंतर वामनानं 100 यज्ञ केले. वामनाने 100 यज्ञ करणाऱ्या बळीला पाताळात घातले. या सर्व गोष्टीमुळे माझ्या मनामध्ये फार संभ्रम निर्माण होतो की ज्ञानी जाणते लोक देखील पाप का करतात. आता केन प्रयुक्तम पापम चरती पुरुषः, आता गीतेमध्ये अर्जुनानं कृष्ण भगवंताला हाच प्रश्न विचारला. असं पाप का होतं? त्यांचा धर्म काय अधर्म काय याचं मला मार्गदर्शन करा. व्यास म्हणाले, जन्मेजय, हे जे काही घडतं ते सत्यासाठी, धर्मासाठी, आणि ही त्या आदिमायादिशक्तीचीच लीला आहे. तीच करती करविती आहे. या भूतलावर साधं झाडाचं पान तिच्या इच्छेशिवाय हलत नाही. हे सगळं कार्य घडण्याला कारण तीच असते, पण याचा अर्थ आम्हाला कळत नाही. या सर्व गोष्टीपासून, घटनेपासून आपण अनभिज्ञ असतो. त्यामुळे हे का घडतं याचं ज्ञान आपल्याला नसतं, आणि मग अज्ञानाने आपण त्यातून काहीतरी वेगळाच निष्कर्ष काढत असतो. आता इथे देवी भागवतामध्ये तुळशी महात्म्य कथा येते. श्रीहरीनं तुळशीचं सत्वहरण केलं. तुळशीने त्याला शाळीग्राम होशी म्हणून शाप दिला. तुळशीचं सत्वहरण करण्याचं इथं कारण असं आहे की त्या तुळशीचं त्यात हितच झालं. तिचा पती दुष्ट दानव होता आणि देवदानवाच्या युद्धात त्याची हार होत नव्हती. त्याचा अहंकार वाढला होता आणि त्याचं कारण या तुळशीचं पातील, आणि म्हणून तिचं सत्वहरण केल्याशिवाय धर्माचा विजय होणार नाही. आणि पुढे या तुळशीला गोलोकात स्थान मिळणं आवश्यक होतं. म्हणून हे सारं घडलं. त्याकरता विष्णू भगवंतानं तिचं सत्वहरण केलं, आणि हे सत्वहरण करायला लावणारी आदिमादिशक्तीची. भूतलावरती देहधारी सगुण रूपाला सर्वस्वी सत्याचं पालन कधीच करता येत नाही, आणि करणं कठीण आहे. त्याचं कारण या त्रिगुणात्मक देहाला माया, आणि त्या मायेमुळं असं वागावं लागतं. ही प्रकृती 3 गुणापासून बनलेली, सत्व, रजतम, आणि त्यातून हे जगत निर्माण झालं. त्यामुळे जगतामध्ये हे वैचित्र्य निर्माण झालेलं आम्हाला पाहायला मिळतं. अशा हे जे देहधारी सगुण आहे, या सगुणांकडून सत्याचं पालन करणं, काटेकोरपणे पालन करणं अवघड आहे. या ज्या काही घटना घडतात त्यामागे ईश्वरी नियोजन असतं, ईश्वरी संकेत असतो, आणि यातून काहीतरी चांगलंच घडवायचं असतं त्या आदिमायादिशक्ती. आता बघा, मत्स्यगंधा आणि पराशर यांच्यापासून
भगवंताचा 17वा अवतार व्यास झाले. आणि म्हणून ती मायेद्वारे अशी सगळी कार्य करत असते. आम्ही कथा पाहिली की चंद्रानं बृहस्पतीची पत्नी तारा हिचं उपभोग घेतला. वृंदानं विष्णूनं वृंदेचं सत्वहरण केलं. भगवतीनं विष्णूचं शिर धडावेळ करून त्याला हायग्रीव अवतार दिला. ही सगळी आदिमय आदिशक्तीची लीला आहे. तारा आणि चंद्र यापासून बोध होणं आवश्यक होता, म्हणून तारा चंद्राकडे राहिली. वृंदेचं सत्व हरण केल्यामुळं तो दानव मारला जाणार होता, म्हणून विष्णूनं वृंदेचं सत्व हरण केलं. पाराशराच्या मनामध्ये कामवासना उत्पन्न होणं, व्यासांचा जन्म होणं आवश्यक होतं, म्हणून निर्माण झाली. ही सगळी लीला त्या आदिमय आदिशक्तीची. आणि ती मायेद्वारे हे सगळं कार्य करत असते. तर अशा रीतीने हयग्रीवाकडून हयग्रीवाचा वध व्हावा म्हणून ते विष्णूला हयग्रीव अवतार घ्यावा लागला. हे बाकी सर्वांना याचं ज्ञान नव्हतंच की देवीने त्या हयग्रीवाला अवतार दिलेला आहे की तुझा मृत्यू हयग्रीवाकडूनच होईल. आणि मग हयग्रीव मातला, मग त्याला ठार करण्यासाठी दुसरा हयग्रीव आणायचा कुठून? तर विष्णूला घोड्याचं शिर बसवलं आणि हयग्रीव केलं. अशा रीतीने हे सगळं करणारे जे काही घडतं ते या आदिमयामुळे. हे सगळं अघटित घडण्याला कारण हे त्रिगुण, अहंकार आणि त्यातून उत्पन्न होणारी वासना. या त्रिगुणामुळेच मायामोह निर्माण होतो. आणि या मायामोहामध्ये गुरफटलेल्या पुरुषांची धर्माबाबत मती स्थिर राहत नाही या मायामोहामुळे. आणि या त्रिगुणामुळेच अहंकार वाढतो, इंद्रियाचा क्षोभ होतो आणि मन त्या इंद्रियामध्ये आसक्त होतं. ते मोहानं, विकारानं आसक्त झाल्यानंतर अघटित घटना घडून जातात. तर या अघटित घटना घडण्याचं कारण एकच आहे की हा अहंकार, सत्व, रज, तम हे त्रिगुण आणि त्यातून निर्माण होणार तो मोह, आणि त्या मोहातून हे सगळं घडतं. म्हणून या त्रिगुणातून काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ, अधर्म, बुद्धी, तृष्णा इत्यादी दोष निर्माण होतात. जगताची निर्मितीच मुळात सत्व, रज, तम गुण यापासून झाली आणि अहंकारातून झाली. त्यामुळं लोभ, क्रोध निर्माण होणं हे योग्यचे. त्यामुळं कर्म शुद्ध होत नसतं. आणि ते कर्म राग, लोभयुक्त असतं. हा अहंकार अज्ञानी माणसापेक्षा ज्ञानी माणसाजवळ फार असतो. सत्वगुणापासून देव, रजोगुणापासून मानव, तमोगुणापासून दानव, अशी या गुणामुळे प्रत्येकाची झालेली ओळख आहे. हे तिन्ही गुण प्रत्येकात असतात. आणि ज्याचं प्राबल्य होईल त्याप्रमाणे त्या माणसाला मानलं जातं. जर देवामध्ये सत्वगुणाचं प्राबल्य असल्यामुळे त्याला देव मानतात. मानवामध्ये रजगुणाचं प्राबल्य असल्याने त्याला मानव म्हणतात. दानवामध्ये तमोगुणाचं प्राबल्य असल्याने त्याला दानव म्हणतात. पण एखाद्या वेळेस या रजोगुण तमोगुणापेक्षा सत्वगुण जर प्रबळ झाला तर दानवाचाही मानव होऊ शकतो. त्याचं उदाहरण म्हणजे बिभीषण. जो गुण ज्याचा प्रबळ त्याप्रमाणे त्या माणसाचं वर्तन दिसून येतं. आणि मायेमुळं, अहंकारामुळं देव दानव यात आत्ता पण नेहमी वैरच निर्माण झाले, द्वेष भावनाच निर्माण झाली. म्हणून कोणीच या दोह, द्वेष याच्यापासून अलिप्त राहू शकत नाही. देव जर अलिप्त नाही तर मग तुमची आमची सामान्य माणसाची काय विषाद आहे? देवांनाच अहंकार सुटेल नाही, राग सुटेल नाही, लोभ सुटेल नाही, द्वेष सुटेल नाही, तर सामान्य माणसाचं काय? म्हणून संसार हा संपूर्ण अहंकारापासून निर्माण झालेला आहे. त्याच्यामध्ये राग, द्वेष मुक्त कोणीच नाही.
व्यास म्हणाले, या संसारामध्ये धर्मनिष्ठ आणि द्रोहबुद्धीशिवाय असलेला क्वचितच सापडतो. हे चराचर सत्वच कृतयुग त्रेतायुगामध्ये देखील रागद्वेषाने व्याप्त होतो, कमी प्रमाणाशी. पण सत्ययुगामध्ये काही लोक रागीट होतेच. त्या सत्वगुण हा प्रबळ होता आणि म्हणून रागद्वेषाचं प्रमाण सत्ययुगात कमी होतं. पण सांप्रत कलियुगामध्ये सगळेच प्राणी दूषित आहेत, यात काही नवल नाही. कारण तमोगुण रजोगुण या काळात प्रबळ झालेला आहे कलियुगामध्ये. आणि म्हणून प्रत्येकाला इंद्राला सिंहासनाची अभिलाषा निर्माण होणं, सत्वगुण असूनही त्याच्यामध्ये हा द्रोह निर्माण होणं, आणि म्हणून तो काय करतो की प्रत्येकाच्या तपामध्ये व्यत्यय आणतो. तर याचं कारण मूळ वासना. खरं म्हणजे वासना हीच धर्माच्या स्थितीचं कारण आहे. ती वासना मलिन झाली की धर्म मलिन होतो आणि मलिन वासनेमुळं सर्वस्वाचा नाश होतो. या ब्रह्मदेवापासून त्यांना 3 पुत्र झाले. एक हरिकृष्ण, दुसरा नर आणि तिसरा नारायण. एकदा हे नर नारायण दोघं हिमालयामध्ये गंधमादन पर्वतावरती हजारो वर्ष तपश्चर्या करू लागले. आता यांची तपश्चर्या पाहिली की इंद्राच्या पोटात दुखलं. त्याच्या मनात विचार आला की हे स्वर्गासाठी तर तपश्चर्या करत नसतील ना. मग त्यांनी त्या ठिकाणी मायावी लांडगे, सिंह, व्याघ्र, पर्जन्य, वादळ सगळं प्रकारे हे निर्माण करून त्यांच्या तपश्चर्येमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. पण त्या नरनारायणावर काही परिणाम झाला नाही. मग त्यांनी मदनाला पाठवलं, अप्सरांना पाठवलं. रंभा, उर्व, पुष्पगंधा, सुकेशी, महाश्वेता वगैरे वगैरे एकापेक्षा एक सुंदर तिथं अप्सरा आल्या. पण त्याचाही नरनारायणावर काही परिणाम झाला नाही. खरं म्हणजे हा नरनारायणाला अहंकार होता आणि इंद्राला अहंकार होता. या नारायणाने विचार केले की एकापेक्षा एक सुंदर अप्सरा आमच्यावर पाठवतो का? अरे त्याच्यापेक्षा सुंदर अप्सरा मी निर्माण करू शकतो. अहंकार होता. आणि या नारायणाने उरूप या भागापासून उर्वशी नामक अप्सरा निर्माण केली, जी त्या सगळ्या अप्सरामध्ये सुंदर होती. रंभा, तिरोत्तमा त्या सगळ्यांनी त्यांना पाहिलं, त्याला आश्चर्य वाटलं आणि त्या परत निघून गेल्या. आणि त्यांनी इंद्राला सांगितलं की आम्ही त्यांच्या तपश्चर्येत व्यत्यय आणू शकत नाही. जन्मेजयाने व्यासांना प्रश्न विचारला की मी असं ऐकलं आहे की या विष्णुपुत्र असणाऱ्या नरनारायणाचं, जे विष्णूचा अवतार आहे, त्यांचं आणि विष्णूचा भक्त असणाऱ्या प्रल्हादाचं युद्ध का झालं? आता तिघही धर्मात्मे आहेत, सत्वगुणी आहेत, दानशूर आहेत. मग असं का घडलं? त्यावेळेस व्यास म्हणाले, पूर्वीपासून आजपर्यंत हा क्रोधन अहंकार यावर कोणालाच मात करता आली नाही, कोणाला विजय प्राप्त करता आला नाही. मग ते नरनारायण असोत की प्रल्हाद असोत, या अहंकारामुळेच माणसाचा काम, क्रोध, मत्सर हे विकार निर्माण होतात. हा अहंकार त्या भक्त प्रल्हाद नरनारायणामध्ये निर्माण झाला आणि त्यांचं हजारो वर्ष युद्ध झालं. या युद्धाचं मूळ कारण अहंकार. काय झालं? या अहंकारानं असलेला हा माणूस, म्हणजे अहंकारानं बद्ध असलेला माणूस कधीच मुक्त होत नाही. 6000 कोटी वर्ष तप करून यांचा अहंकार जर नष्ट नाही झाला तर सगळं तप व्यर्थ आहे ना. व्यास म्हणाले, जन्मेजय, हिरण्यकशिपूचा वध झाल्यानंतर प्रल्हाद पाताळात राजा झाला. आणि एकदा च्यवन मुनी तीर्थाटन करत असताना, नर्मदेच्या पवित्र तीर्थात स्नान करताना एका मोठ्या भुजंगानं त्यांना वेढा दिला, पाताळात नेलं. या च्यवन मुनीनं पाताळात त्यानं पकडल्याबरोबर जगदंबेचं स्तवन केलं. स्तवन केल्याबरोबर तो नाग विषरहित झाला आणि त्या पाताळात च्यवन मुनीला सोडून दिलं, निघून गेला. पाताळामध्ये च्यवन मुनीची प्रल्हादाची भेट झाली. तिथं प्रल्हाद राजा होता.
त्यांनी सांगितलं, मी तीर्थक्षेत्रावर तीर्थाटन करत असताना त्या एका नागाने मला इथे आणलं. तो विष रहित झाला, जगदंब कृपेने निघून गेला. मग तीर्थाची महती प्रल्हादाने विचारल्यानंतर त्यांनी त्या प्रल्हादाला च्यवन मुनींनी नैमिषारण्याचं, चक्रतीर्थाचं, पुष्कर तीर्थाचं, नर्मदेच्या तीर्थाचं, या सगळ्या तीर्थाचं माहिती सांगितल्यानंतर प्रल्हादाच्या मनात इच्छा निर्माण झाली की आपणही आपल्या काही अनुयायासह, आपल्या काही या आसुरी बांधवासह नैमिषारण्याच्या तीर्थयात्रेला जाऊ. आणि त्या पण प्रल्हाद या सगळ्या आपल्या मंडळींना घेऊन तीर्थयात्रेला निघाला. तीर्थयात्रेला जात असताना त्यांनी रस्त्यामध्ये पाहिलं की भात्यामध्ये भरलेले दोन, त्या ठिकाणी बाण भरलेले दोन भाते आहेत. आणि तिथं शारंग आणि पिनाक दोन धनुष्य. हे धनुष्य कोणाचे? तर समोर पाहतो तर दोन मुनी तपश्चर्या करतायत. याच्या लक्षात येईल हे मुनीचे हे धनुष्य, हे भात्यानं भरलेले बाण आहे. त्याच्या मनात विचार आला की ह्या मुनींना काय करायचे हे बाण आणि धनुष्य. म्हणून प्रल्हादाने मनामध्ये राग आला त्या मुनींचा, कारण प्रल्हादाच्या मनात अहंकार निर्माण झाला होता, राग आला. तो म्हणाला, हे मुनींनो, तुम्ही तपश्चर्या करणारे स्वतःला जे ते तपस्वी मानता, मग तुम्हाला या धनुष्यबाणाची गरज काय? अहो, सत्ययुगात कुठेच मी असं पाहिलं नाही. हा विरोधाभास आहे. एखाद्या कलियुगामध्ये एखाद्या ऋषीजवळ, मुनीजवळ एखादा हत्यार असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण सत्ययुगात तुम्हाला हे हत्यार काय करायचं? तुम्ही तपस्वी आहात, तुम्ही फक्त तप करा. त्यावेळेस नर म्हणाले, हे दैत्यराज, तू आम्हाला तपाची काळजी करू नको ना, आम्हाला शहाणपणा शिकू नको. सामर्थ्यानं प्रत्येकाला या गोष्टी प्राप्त होत असतात. आम्ही जेवढं तपश्चर्या करतो तेवढं आम्ही युद्धातही निष्णात आहोत. दोन्ही गोष्टी आम्हाला चालतात आणि जमतात. तू विनाकारण गर्वानं अहंकारानं आम्हाला ज्ञान देऊ नको ना, आम्हाला काही शिकू नको म्हणाले. तपस्व्याने काय आचरण करावं हे आम्हाला कळतं, तू तुझं पहा म्हणाले. प्रल्हादाला हे आवडलं नाही. तो म्हणाले, हे तुमचं धार्मिक धर्माचरण आहे, मला हे तुमचं आवडत नाही. तपस्वी म्हणल्यानंतर तुम्ही फक्त जप करावा, तप करावा. त्यावेळेस ते म्हणाले, तुम्हाला शक्तीचा फार म्हणाले अहंकार झाला आहे. अहंकार झाला असेल तर म्हणले, करा युद्ध माझ्याशी. कोण म्हणलं? प्रल्हाद. त्यावेळेस नर म्हणाले, अरे म्हणाले, कशाला आमच्याशी म्हणे युद्धाच्या गोष्टी करतो म्हणाले, तुझं शिर तोडून टाकील म्हणाले, परत तुझी इच्छाच होणार नाही युद्ध करण्याची. अशा रीतीनं नर नारायणाने प्रल्हाद यांच्यामध्ये बाचाबाची होऊन तुंबळ युद्ध सुरू झालं. हे युद्ध हजारो वर्षी चाललं. नर नारायण, प्रल्हाद आणि प्रल्हादाची आसुरी सेना, हजारो वर्ष युद्ध चाललं, पण कोणीच हारेना. शेवटी आदिमाय आदिशक्तीनं विष्णू परमात्माला आदेश दिला की तुम्ही जा, तुमचे अवतार असलेले नरनारायण आणि प्रल्हाद हे दोघे युद्ध करतायत, त्यांना जाऊन योग्य समज द्या आणि युद्ध थांबवा. देवीच्या आदेशानं पितृवस्त्र धारण केलेले श्रीहरी तिथे आले. प्रल्हादाने त्यांना पाहिलं. शंख, चक्र, गदा, कमल हातामध्ये धारण केलं होतं. विष्णू भगवंताला पाहतात प्रल्हादाला आनंद झाला. त्याने दोन्ही हात जोडून विष्णूला नमस्कार केला. तो भगवंताला म्हणाला, देवा, हजारो वर्षापासून मी युद्ध करत आहे, पण हे दोन्ही तपस्वींचा माझ्याकडनं पराभवच का होत नाही? काय कारण आहे म्हणाले. त्यावेळेस विष्णू परमात्मा म्हणाले, अरे म्हणाले, हे दोघे माझा अंश आहेत म्हणाले, हे नरनारायण, आणि त्यामुळे त्यांचा म्हणाले तुझ्याकडनं पराभव होणार नाही. तू युद्ध तात्काळ थांबव, पाताळ जा आणि माझी अचल भक्ती कर म्हणले. या तपस्याचा तू विरोध करू नको. प्रल्हादानं मान्य केलं आणि तो आसुरी सेना घेऊन परत पाताळात निघून गेला. अशा रीतीनं प्रल्हाद यांचा अहंकार देवी कृपेने नष्ट झाला. अहंकारामुळे काय परिणाम झाला होता? विनाकारण देवांचे हजारो वर्षे गेले आणि प्रल्हादाचे हजारो वर्षे गेले. तपापासून ते वंचित झाले, चांगल्या कर्मापासून वंचित झाले, देवाच्या भक्तीपासून ते विभक्त झाले. म्हणून
मद माया मोह क्रोध अहंकाराच्यापासून सर्वसामान्यांनी दूर राहावं. यानंतरची कथा येते ती सुकन्येवर देवीची कृपा कशी झाली. जन्मेजयाने म्हणाले, व्यासांनी प्रश्न विचारला. जन्मेजयाने व्यासाला प्रश्न विचारला की सुकन्यावर देवीची कृपा होऊन तिचे पती तरुण झाले, ही कथा मला सांगा. आणि व्यास जन्मेजयाला कथा सांगू. ते म्हणाले, पूर्वी जी नारदाकडून मी कथा ऐकली तीच मी तुला कथा सांगतो. तिसरा मनुपुत्र शर्यती, याला अनर्थ नावाचा पुत्र आणि सुकन्या नावाची कन्या होती. ही राजा शर्यतीने आपली ही सुकन्या चौन मुनीला दिली. ही सुकन्या पतिव्रता होती आणि तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी चाले सत्ता. जसं अनुसयेनं ब्रह्मा विष्णू महेश या तिघांना बाळ केलं होतं, तशी ही पतिव्रता होती. ती देवीची उपासक होती. पतिसेवा पतिव्रता धर्म यामुळं सूर्याचे 2 पुत्र अश्विनी कुमार यांनी जगदंबेच्या आज्ञेनं च्यवन मुनीला तरुण केलं, दृष्टी दिली, अशी कथा आहे. खरं तर सुकन्या सुंदर होती, सुस्वरूप होती, सर्वगुण संपन्न होती. ती कुरूप अवगुणी अंध असती आणि मग ती जर एखाद्या आंधळ्याला दिली असती तर काही हरकत नव्हती. पण सुंदर सर्वगुण संपन्न असणारी अशी कन्या राजाने आंधळ्याला का दिली, असा प्रश्न जन्मेजयाने विचारला. व्यास म्हणाले, ऐक राजा, वैवस्वत मनुचा पुत्र हा शर्यती. या शर्यतीला 4000 पत्न्या होत्या, बायका होत्या. त्या सर्व कुलीन आणि सुंदर होत्या, नीतीने वागणाऱ्या होत्या. आणि या 4000 बायकामध्ये एकच कन्या होती, ती म्हणजे सुकन्या. अत्यंत सुंदर होती. या राजाच्या राजधानीजवळ एक उपवन होतं. त्या उपवनामध्ये सुंदर सरोवर होतं. स्वर्गाचं नंदनवनच ते. सुंदर वृक्ष, बेली, फुलं, फळं छानपैकी होतं तिचं. आणि त्या अशा अत्यंत अशा मनोहर सुंदर उपवनामध्ये ही सुकन्या मैत्रिणीबरोबर खेळायला जायची. तिथं च्यवन भार्गव मुनीचा एक आश्रम होता. च्यवन भार्गव मुनी हेही देवीचेच उपासक होते आणि तपस्वी होते. ते एकदा एका जागी बसून समाधी लावून जे ते आसन लावून ध्यान करत होते, तपश्चर्या करत होते, जगदंबेची उपासना करत होते. मा जगदंबेच्या 9 मंत्राचा जप करत होते. अनेक वर्षे लोटले, त्यांच्या अंगावर वारूळ निर्माण झालं. एकदा राजा शर्यती आपल्या सर्व राण्यासह त्या उपवनात गेला असता सुकन्या बरोबर होती. सुकन्या आपल्या मैत्रिणीसह त्या वारुळाजवळ आली आणि त्या वारुळावर तिनं पाहिलं. त्याच्या छिद्रातून तिला आत काजव्यासारखा प्रकाश दिसला. खरं म्हणजे ते च्यवन मुनीचे डोळे होते. च्यवन मुनी डोळे उघडे ठेवून तपश्चर्या करत आणि तिला ते नेत्र काजव्याच्या 2 ज्योतीप्रमाणे वाटल्यामुळे तिने त्या दोन्ही ज्योती बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तिनं पायातील पैंजणाचा आवाजही होणार नाही अशी ती तिथे हळूच आली. पण ऋषी भानावर होते. सुकन्येनं मोठा काटा घेतला आणि काटा घेऊन त्या मुनीचे ते डोळे काढण्याचा प्रयत्न केला. मुनी खोल आवाजात, बाळे हे असं करू नको असं म्हणत होती. मी तपश्चर्या करताय, माझा आवाज खोल गेलेला आहे. पण तिनं तो ऐकलं नाही आणि तिनं ते डोळे फोडले. दैवगतीच म्हणून की काय पण माहीत नाही, त्या कन्येने ते डोळे फोडले आणि ती आपल्या मैत्रिणीसह दुसरीकडे खेळायला गेली. केलेल्या कार्याबद्दल तिच्या मनामध्ये थोडी शंका आली बरं, की आपल्या हातून काहीतरी अघटित घडलं आणि आपण कोणीतरी मधून बोलत होतो, कोणाच ते आपण डोळे फोडले वगैरे वगैरे. आता क्रोधित झालेल्या च्यवन मुनीने त्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी शाप दिला. शाप दिल्यामुळे बरोबर राज्यातील राजासह सर्वांच्या चयापचय क्रिया बंद पडल्या.
आणि त्यामुळं मलविसर्जन कोणाला करताच येईल. सगळ्यांचे पोटं फोडले. सगळ्याची स्थिती ही निर्माण झाल्यानंतर लोकांना हा त्रास होऊ लागला. ही शारीरिक पीडा कशामुळे झाली? का हे अरिष्ट आलं? राजाचे सगळे शिपाई आणि हेर हे कारण शोधू लागले. आणि मग त्यांना कळालं की कोणतरी या ज्ञानवृद्ध, तपवृद्ध, वयोवृद्ध च्यवन भार्गवाचा कोणतरी अपराध केला आहे आणि तो अजाणतेपणे घडला आहे आणि त्यामुळे त्यांच्या ह्या अपराधामुळे हे सगळं परिणाम झालेला आहे हे त्यांना कळालं. तर अशा रीतीनं ह्या सैनिकाचं राजाचं बोलणं ऐकलं की त्यामुळं आपलं सगळं राज्य पीडित झालेलं आहे हे जेव्हा या कन्येनं ऐकलं तेव्हा तिच्या मनात शंका आली की आपणच त्या काट्याने वारुळातील डोळे फोडले. तिच्या लक्षात आलं तेव्हा ती घाबरली आणि पित्याकडे गेली. म्हणाली, तात, मी माझ्या मैत्रिणीसह खेळत असताना त्या वारुळातील मी पाहिलं, तिथच्या छिद्रातून मला ज्योती दिसल्या, काजरी दिसली. मी काजरी समजून त्या ज्योतींना काट्यानं काढण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा तो काटा रक्ताने भरलेला मला दिसला आणि वारुळातून हाय हाय असे क्षीण शब्द देखील मला ऐकायला आले आणि म्हणून मला वाटतं हे कृत्य माझ्या हातून घडलं आहे आणि त्याचा हा सगळा परिणाम आहे असं माझ्या मनामध्ये शंका येत आहे. लगेच मुनीच्या हातून हा अपराध घडला असावा असा संशय राजाच्या मनात आला आणि राजा सत्वर तिथून त्या वारुळाजवळ आला. वारुळाजवळ येऊन त्यांनी आपल्या शिपायांच्या हातानं मुनीला बाहेर काढलं. मुनी अत्यंत कष्टी होते. ते राजाला हात जोडून म्हणाले, राजा म्हणाला, माझ्या मुलीनं अजाणतेपणे हे सगळं केलं म्हणले महाराज, त्यामुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागतो म्हणले, मला क्षमा कर. राजाचं भाषण ऐकून मुनी म्हणले, अरे राजा, माझ्यासारख्या निरपराध देवी भक्ताला जर एवढा जर त्रास दिल्यानंतर तो शंकर भगवंतन ती आदिशक्ती कशी शांत राहील? आणि त्यामुळेच हे सगळं तुझ्या राज्यामध्ये तुम्हाला कष्ट होत आहे म्हणे. आता मी काय करू म्हणाले. राजा म्हणाला, मला मार्ग सांगा तुम्ही. ते म्हणाले, तुझ्या कन्येच्या प्रमादामुळे हे झाले. आता वृद्धापकाळी मला किती त्रास होणार. त्यावेळेस तो म्हणाला, राजा म्हणाला, मुनिवरे चिंता करू नका, माझ्याकडे मोठा सेवक वर्ग आहे, तो आपली नित्यसेवा करील. च्यवन मुनी म्हणाले, अशा सेवक वर्गाच्या सेवानी काही मला उपयोग नाही म्हणाले. ते आपुलकीनं, प्रेमानं, मायेनं माझी सेवा नाही म्हणणे करू शकणार म्हणाले. मी नेत्रहीन झालोय, माझी तपश्चर्या कशी होईल? त्याकरता तुला जर मला खरंच संतुष्ट करायचं असेल आणि मुलीच्या पापाचं परिमार्जन करायचं असेल आणि सर्व राज्यातील होणाऱ्या लोकांना पीडेतून जर मुक्त करायचं असेल तर राजा, तू तुझी कन्या मला अर्पण कर, जी माझ्या प्रेमानं माझं सगळं काही पाहिल आणि माझं करील म्हणले. सेवक वर्गामध्ये प्रेम, माया, आपुलकी नसती म्हणले आणि ती माझी सेवा करू शकत नाही. मी ब्रह्मचारी आणि लक्षात ठेव, जगदंब कृपेने तुझ्या मुलीचं कल्याणच होईल म्हणले. च्यवन मुनीचं भाषण ऐकल्यानंतर राजांना वोता निघून गेला. एकुलती एक कन्या अत्यंत सुंदर असलेली, त्या कुरूप असल्या अंधवृद्ध त्या तपस्वीला कोण देणार आणि तिला त्यातून काय सुख मिळेल? राजा जड अंतकरणानं आपला निघून आला. त्यानं मंत्र्याची चर्चा केली आणि मंत्री तेच म्हणाले की एवढी अत्यंत सुंदर समजदार कन्या त्या दुर्भाग्याला कशी द्यावी आणि त्याला देणं योग्य नाही. अशा रीतीनं सर्वांची ही चर्चा झाल्यानंतर त्या सुकन्याच्या लक्षात आलं की माझ्यामुळे हे सगळं राज्य संकटात पडलेलं आहे. त्या कन्येनं पाहिलं. तिनं हसत मुखानं आपला निर्णय त्या मंत्र्यासमोर जाहीर केला. ती म्हणाली, तात, माझ्यासाठी आपण सर्वजण दुःखी का होता, उदास का होता? माझ्यामुळे हे सगळं घडलेले. मी त्या मुनीची सेवा करून त्या नेत्रीन असणाऱ्या त्या मुनीची सेवा करेल आणि मी माझा आत्मा त्यांना समर्पित करेल. आपण कुणी दुःखी होऊ नका. मी सर्वस्व त्यांना अर्पण करून मुनींना प्रसन्न करून घेईल. राजा म्हणाला, बाले, अगं तुझं म्हणणं ठीक आहे, तू भावनेच्या भरात बोलतेस. तू सुंदर असून तरुण आहेस आणि तुझं आयुष्याचा किती काळ राहिला अजून. तू त्या वृद्ध तपस्व्याबरोबर तुझं आयुष्य कसं घालवणार? आणि तुझ्यासारखी सुंदर एकुलती एक कन्या कोणता पिता अशा वृद्ध आणि अंध व्यक्तीला देईल बरोबर?
त्यामुळं आमची तयारी नाही असं ते म्हणाले. त्या सुकन्या म्हणाले, हे तात, माझ्यामुळे सगळ्या राज्याला पीडा होत आहे आणि मी माझ्या इच्छेनं ऋषीपत्नी व्हायला तयार आहे. मला संसारात मुळीच आकर्षण नाही. मी त्या ऋषीबरोबर आनंदात त्यांची सेवा करेन आणि मी पतिव्रता धर्माचं उत्तम आचरण करीन, पालन करील. जगदंब कृपेनं माझं सगळं चांगलं होईल आणि माझा जगदंबेवर पूर्ण विश्वास आहे. सुकन्येचं भाषण ऐकून राजा सुकन्येस घेऊन च्यवनमुनीकडे आला आणि त्यांनी त्या सुकन्येला च्यवनमुनीला अर्पण केलं. च्यवनमुनी संतुष्ट झाले. राजानं मुनीला विपुल धन दिलं आणि सर्व सैनिकाला त्यांनी उशाप दिल्यानंतर सर्वजण पीडामुक्त झाले. कन्यादान करून राजा घराकडे आला. ती राजास म्हणाली, पिताश्री, मी तरुण असले तरी मी त्या वृद्ध आणि माझा पती वृद्ध असला तरी मी शीलभ्रष्ट होणार नाही. मी तपश्चर्या करीन, मी पतिसेवा करीन, मी वल्कल धारण करीन, मी ऋषीपत्नी होईल म्हणे. शेवटी राजाने व त्या सर्व राण्यांनी सुकन्याचा निरोप घेतला आणि मोठ्या दुःखी अंतकरणानं राजा परत घरी आला. आणि इकडे सुकन्या पतीची नित्यसेवा आनंदात करू लागली. पतिव्रता धर्माचं पालन करू लागली. तिचा नित्यनेम होता, सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं, ऋषीबरोबर उठत असे, ऋषीच्या ध्यान धारणामध्ये त्यांना मदत करत असते. त्यांचं तोंड धुवून देणं, प्रातःकाळचा प्रातःविधी स्नान संध्या घालून त्यांना योग्य आसनावर बसवणं, पूजेचं साहित्य देणं, पळी, पंचपात्र, जल, फूल, तुळशी हे सगळं देणं, होमासाठी अग्नी तयार करून देणं, त्यांच्या शक्तीची ते उपासना करत होते, होम होत होता नित्य. त्या सगळ्या धार्मिक कार्यात ती मदत करत होती. वनात जाऊन सकाळी कंद फळमुळे आणायचे, सकाळी नाश्त्याला त्यांना देत होती, दुपारी भोजन देत होती, विश्रांतीच्या वेळेस त्यांना मग बिछाण्यावर झोपून त्यांना विश्रांती घेण्याचं वामकुक्षी ते करत होते. नंतर उठून बसत होती. अशा रीतीने तिचा हा दिवसभरचा नित्यक्रम चालला होता. ती दिवसभर पतिसेवा करत होती, एक क्षणही पतीशिवाय घालवत नव्हती. अशा रीतीनं पती भोजनानंतर भोजन करत होती, पती झोपल्यानंतर ती झोपत होती, पती झोपायच्या आधी त्यांचे पाय चपून देत होती. अशा रीतीनं संपूर्ण दिवस ब्रह्ममुहूर्तावर उठल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत ती सतत कष्ट करत होती. त्या ऋषीचं होम हवन तप जप उपासना साधना कंद फळमुळे फलहार वगैरे हे सगळं झाल्यानंतर ती स्वतः फलहार करायची आणि रात्री पती झोपल्यानंतर उशिरा झोपायची. ती अत्यंत समाधानी होती हे सगळं करून. नित्यनेमानं आदराने ती प्रेमळपणानं पती सेवा करत होती. हो, पतीच हा सर्वश्रेष्ठ तपस्वी मानून ती पतिधर्म निभावत होती. खरं ती समाधानी होती, आनंदी होती. एकदा ती अशीच स्नानासाठी गेली असताना त्या वनामध्ये सूर्याचे 2 पुत्र अश्विनी कुमार आले आणि त्या दोन्ही अश्विनी कुमारानं उपवनाची शोभा पाहत पाहत त्यांनी त्या सुकन्याला पाहिलं. सुकन्याला पाहिल्यानंतर तिला प्रश्न विचारला, सुंदरी, तू या निर्जन वनात कोण आहेस? तुझा पती कोण आहे? तू तर देवकन्या नाहीस ना म्हणाले, आणि तुला इथं भीती वाटत नाही का? खरं म्हणजे तुझी योग्यता विमानात बसण्याची असून तू अशा या निर्जन अशा वनामध्ये अनवाणी फिरतेस. आम्हाला आश्चर्य वाटतं म्हणाले. म्हणून तू कोण आहेस ते आम्हाला सांग. त्यावेळेस सुकन्या म्हणाली, आपण मला स्वर्गाचे देव भासता. देव हो, मी शर्यती राजाची कन्या सुकन्या आहे. मी महान तपस्वी च्यवनमुनीची पत्नी आहे आणि माझे पती वृद्ध आहेत, अंध आहेत. मी त्यांची रात्रंदिवस सेवा करते म्हणाले. मला अनेक राजांच्या मागण्या होत्या, पण मी स्वतःहून वडिलांची आईची इच्छा नसताना ऋषीपत्नी झाली आणि उत्तम रीतीने मी माझा पतिव्रता धर्म निभावत आहे. मी अत्यंत समाधानी आहे. चला, माझ्या पतिराजाची तुम्हाला मी ओळख करून देते. सुकन्येचं भाषण ऐकून अश्विनी कुमार दोघांनी स्वतःचा परिचय दिला. ते म्हणाले, हे सुंदरी, तू जे सांगते ते जरा विचित्र वाटतं. तुझ्यासारखी एवढी सर्वांग सुंदर कन्या, अगं स्वर्गातील अप्सरेच्या तुलनेनं तू काही कमी नाहीस.
आणि तरुण आहेस म्हणाले. तू तरुण असताना या शर्यती राजाने या अंधवृद्ध तपस्याला कशी दिली? हे सुंदरी, कुणीही राजा तुला पट्टराणी करून घेईल आणि तू किती वैभव संपन्न वैभवात राहशील म्हणाले. तुझ्या हाताखाली दास दासी नोकर चाकर राहतील. पण तू हे असं काय केलंस? किती सुंदर वसने तुला राणी झाल्यानंतर घालायला मिळतील. हे सगळं आम्हाला आश्चर्य वाटतं. हे तरुणी, वार्धक्य प्राप्त झालेल्या अंधपतीबरोबर तू सुखी कसं राहू शकतेस? अगं तू तरुण आहेस, सुंदर आहेस आणि तुझ्या अंगी कसलंही व्यंग नाही. मग तू अशा वृद्ध पतीला त्यांची सेवा कशी करते? तू त्या वृद्ध पतीशी विवाह का केलास? तू सर्व सुखाचा सर्वस्वाचा त्याग केला. तुझं या वनात राहणं देखील योग्य नाही, कारण तुझा पती वृद्ध असल्यामुळे तो तुझं रक्षणही करू शकणार नाही. नुकत्याच यवनात पदार्पण करणारी तू आणि तुझा पती तो वृद्ध, असं का तू निवडलास? आणि तू अशा वृद्ध आणि जर्जर पतीचा त्याग कर आणि एखाद्या समवयस्क असणाऱ्याचा स्वीकार कर. देवी, ती म्हणाली, देवांनो, मी पतिव्रत आहे. मी माझ्या मनाने या मुनींशी विवाह केला आहे. मी त्यांना पती मानलेले. मी ऋषीपत्नी झाली आणि तुम्ही जे बोलता हे मला पटणार नाही. माझं प्रेम माझ्या पतीच्या वैभवावर नाही. मी खरी पतिव्रता असल्यामुळे माझं प्रेम माझ्या पतीच्या आत्म्यावर आहे आणि अंतःकरणावर आहे. मी देह पाहत नाही, मी त्यांचा आत्मा पाहते. आत्म्याला व्यंग नसतं, आत्मा कुरूप नसतो, आत्मा वृद्ध नसतो. आत्मा नेहमी सुंदर आणि चिरतरुण असतो. तो नितनूतन असतो. माझं प्रेम त्यांच्या बाह्य रूपावर, बाह्य वैभवावर आणि बाह्य देहावर नाही, तर त्यांच्या अंतरंग असलेल्या आत्म्यावर माझं प्रेम आहे. अश्विनी कुमार म्हणाले, हे सुंदरी, तुझं म्हणणं हे सगळं आम्हाला भावनेच्या भरातलं वाटतं. तू किती तरुण आहेस. तुझं सारं आयुष्य अजून जायचं आहे. अगं तुझं आयुष्य व्यर्थ जात आहे. या अरण्यात ही वल्कल धारण करून तू तुझ्यासारख्या सुंदरीनं राहणं आमच्या मनाला पटत नाही. हे सुंदरी, तुझ्या तरुण चिरयौवन सुंदरीचं आयुष्य असं व्यर्थ जाणं आम्हा दोघांनी त्याबद्दल खंत वाटते. आम्ही दोघं सूर्यपुत्र आहोत, तरुण आहोत. आमच्यापैकी दोघांची तू निवड कर. तुझ्या आयुष्याचं सार्थक करून घे. पतिव्रते हे सारं ठीक आहे, पण ज्या वयात जे करावं तेच योग्य आहे. ज्या वयात जे भोग भोगायचे ते भोग भोगायलाच पाहिजे. हा निसर्गाचा नियम आहे. तरुण वयात वैराग्य खरं नाही आणि खरं वैराग्य नसतं. वृद्धापकाळात आलेलं वैराग्य हे खरं असतं आणि ते टिकणार असतं. तरुणपणी संसाराची अनासक्ती करणं हे आणि मनाविरुद्ध वागणं म्हणजे बळजबरी आहे. हा मनाचा विरोध आहे. तरुण वयामध्ये तारुण्याचा उपभोग घ्यायलाच पाहिजे आणि वृद्धापकाळामध्ये वैराग्याचा अनुभव घ्यावा. अशा वैराग्य अवस्थेत सर्वस्वाचा त्याग करणं तुझ्यासारख्या तरुणीला योग्य नाही आणि हे पाहून आम्हाला दुःख होत आहे. वृद्ध अंधमुनीची सेवा करण्यामध्ये तू तुझं सगळं आयुष्य वेचावं हे योग्य नाही. स्वतःचे आणि पतीचं पालन करण्यात, रक्षण करण्यास, आणि तुझा पती तुझं पालन पोषण करण्यातही असमर्थ आहे, दुर्बल आहे. म्हणून तू परत या सगळ्या गोष्टीचा विचार कर. आम्ही जे बोलतो ते तुझ्या हिताचं बोलतो. आमच्यापैकी कुणाही एकाचा तू स्वीकार कर आणि सुखी हो. ती म्हणाली, तो म्हणाला, खरं तर तुझं सौंदर्य राजवैभवावर खुलण्यासारखं आहे. तू राजाची राणी हवी. या तपस्याकडे काय तुला सुख मिळणार आहे? त्यावेळेस ती म्हणाली, देव हो, खरं सुख या उंची अलंकार, उंची वस्त्रामध्ये नसतं. त्याचं मला आकर्षण नाही. माझा पती हाच माझा दागिना आहे. पती हेच माझं वैभव आहे. माझ्या पतीचं प्रेम हीच माझी श्रीमंती आहे. तेच माझं ऐश्वर्य आहे. माझं प्रेम त्यांच्या अंतःकरणावर आहे, त्यांच्या आत्म्यावर आहे.
मला माझ्या पतीची कुठेही स्वर्गापेक्षा प्रिय आहे आणि मी इथं खूप समाधानी आहे. अश्विनी कुमार म्हणे, तुझं सगळं खरं आहे, पण हा प्रश्न अल्पावधी काळाचा नाही. तू वृद्ध आणि अंध पती समवेत यवनाचा प्रदीर्घ काळ कसा घालवणार? तू राजकन्या आहेस, संसारातील सगळ्या सुखाची तुला जाणीव आहे. मग अशा अवस्थेत तू आपला निर्जन काळ कसा घालवणार? आणि कायमची दुःखाची प्राप्ती का तू करून घेतेस? आम्ही सांगतो त्याचा तू जरा विचार कर. ज्यात तुझं कल्याण आहे तेच आम्ही बोलतो. त्यावेळेस ती म्हणाली की मी पतिव्रत आहे, मला असलं भाषण आवडत नाही. तुम्ही सूर्यपुत्र आहात, तुम्ही देवपुत्र आहात आणि तुम्हाला मी देवाप्रमाणे पूज्य मानते. तुम्ही साक्षात ज्ञान देव असल्यामुळे तुम्ही माझी परिस्थिती अंतर्ज्ञानाने जाणता. मी पतिव्रत आहे आणि पतीला आणि पितेला दिलेला शब्द मी पाळणारी आहे. मी माझ्या इच्छेनं या मुनीशी विवाह केला आहे. तेव्हा पतिव्रता धर्म सोडून इतर मार्गाचा अवलंब करणं माझ्या मनाला पटणार नाही, कारण मी खरी पतिव्रता आहे. हा संसार आसार आहे, हे जग माया आहे, हा सुखोपभोग ही माया आहे, त्यात समाधान नाही. म्हणून मी माझ्या धर्माचं पालन करत आहे. हे ऐकून ते दोन्ही देव आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, हे सुनयने, खरंच तू धन्य आहेस, तुझा पती धन्य आहे. तुझी धर्मपरायणता पाहून तुझ्यावर आम्ही प्रसन्न झालो. तुला हवा तो वर आम्हाला माग. हे कल्याणी, तुझं कल्याण व्हावं ही आमची इच्छा आहे. आम्ही देवाचे वैद्य असून तुझ्या पतीला नुसतं तरुणच काय, पण त्याला रूपसौंदर्य बहाल करू शकतो. तू आमच्यावर विश्वास ठेव आणि नंतर तू आमच्या तिघापैकी एकाची निवड कर. ती म्हणलेली, हा तुमचा विचार मी माझ्या पतीला जाऊन सांगते आणि पती काय सांगतील त्याप्रमाणे ठरवते. तिने येऊन आपल्या पतिराजाला ही सगळी हकीकत सांगितली आणि ती म्हणाली, माझ्या जगदंबेवर विश्वास आहे. माझ्या जगदंबेची लीलाच काही आहे अनाकलनीय आहे, तिची मायाच काही अनाकलनीय आहे, ती कोणाला कळत नाही. माझी जर पातिव्रत्य आणि पतिनिष्ठा जर खरी असेल तर कदाचित ती जगदंबा तुमच्या तिघात बरोबर तुमचीच माझ्या हातून निवड करेल, असा माझा पूर्ण विश्वास आहे. आणि मी जर खरंच पतिनिष्ठ पतिव्रता असेल तर जगदंबा माझ्या बाजूनं कौल देईल आणि माझ्याकडून तुमची निवड होईल, असं माझं मन मला सांगतं. आपल्या पतिनिष्ठ पत्नीचं भाषण ऐकून च्यवन मुनीने तात्काळ तिला मान्यता दिली, होकार दिला. जा म्हणाली, तू अश्विनी कुमाराला सांग. आणि मग ती आली, तिनं त्या अश्विनी कुमाराला सांगितलं, देवांनो, मी माझ्या पतीला सर्व सांगितलं, त्यांनी संमती दिली आहे. तुम्ही तिघजणही त्या तलावामध्ये जा आणि तरुण व्हा, तुमच्या तिघांपैकी एकाची मी निवड करीन. मग अश्विनी कुमाराने त्या जलामध्ये काही दिव्य वनस्पती टाकल्या आणि त्या जलामध्ये ते दोघं गेले आणि तिनं स्वतः त्या च्यवन मुनीलाही आणून त्या डोहात बसवलं. त्या जलात, त्या तलावात ते गेल्यानंतर ते तिघही जेव्हा बाहेर आले तेव्हा ते तिघे तेज पुंजन सुंदर आणि तिघे एक सारखी दिसू लागले. तरुण च्यवन मुनीलाही दृष्टी आलेली होती. तिघे सारखेच दिसत होते आणि तिघे सारखे दिसत असताना तिनं त्या देवीची आराधना केली की देवी, मला अशी बुद्धी दे की माझ्या पतीलाच मी निवडावं. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. माते, मला तिघात माझा पती कोण हे तू मला बुद्धी दे, सद्बुद्धी दे आणि मला तू निवडू दे. मला योग्य असं दिव्य ज्ञान दे. असं म्हणतात सुकन्याच्या हृदयात ते दिव्य ज्ञान प्राप्त झालं आणि तिनं आपला पती अचूक ओळखला. आणि अशा रीतीनं तो पती अचूक ओळखल्याबरोबर हे दोन्ही अश्विनी कुमार अत्यंत आनंदी झाले, समाधानी झाले आणि अशा रीतीनं तिला आशीर्वाद देऊन
ते अश्विनी कुमार परत गेले, पण त्या अश्विनी कुमाराला मात्र या च्यवन मुनीने सांगितलं की मी तुम्हाला शर्यती राजाच्या यज्ञामध्ये सोमपान घडवेल, आणि ते त्यानं घडवलं. पुढे एकदा शर्यती राजे आणि त्यांच्या पत्न्या फार दिवस झाले म्हणून सुकन्याला भेटायला आल्या, आणि आश्रमात येऊन पाहतात तर ते च्यवन मुनी दिसेना, अंध आणि वृद्ध. त्यांच्याऐवजी एक सुंदर तरुण तिथं दिसला. त्याचवेळीच राजाच्या मनात शंका निर्माण झाली, उद्विग्न झाला. राजाला दुःखी पाहून ती म्हणाली, बाबा, रूप यौवन संपन्न अशा कमलनयन असणाऱ्या या माझ्या पतिराजांना च्यवन मुनींना तुम्ही भेटा. हे ऐकल्याबरोबर राजाला आश्चर्य वाटलं. मग सुकन्येनं आणि च्यवन मुनीनं घडलेली सगळी हकीकत सांगितली. सुकन्येच्या पतिव्रता धर्मामुळं जगदंबेनं दिलेले हे फळ आहे असं त्यांनी सांगितलं. अशा रीतीनं अश्विनी कुमारांनी मदत केली हेही सांगितलं, आणि तुमच्या यज्ञामध्ये त्यांना सोमपान देण्याचं मी आश्वासन दिलं. त्याप्रमाणे राजा सगळ्या राण्या आनंदी झाल्या, आणि पुढे मुनीच्या इच्छेप्रमाणे यज्ञ करून दोन्ही अश्विनी कुमारांना त्यांनी सोमपान करविलं. अशा प्रकारची ही कथा आहे की ज्यावरती देवीनं कृपा केली, आणि देवीच्या कृपेमुळे हे सारं घडलं. यानंतरची कथा आहे ती देवीची मायेचा प्रभाव. ही सृष्टीमध्ये सगळं जे काय आहे ते त्या आदिशक्तीचा खेळ आहे. ही सगळी माया आहे, आणि मग मायेमुळं काय वाटेल ते घडतं. या मायेचं वैशिष्ट्य आहे, जे मिथ्या आहे ते सत्य करते, आणि जे सत्य ते मिथ्या करते, नाही ते दाखवते, म्हणून हिला खेळिया म्हणतात. अशी तिची लीला आहे. आता हे समोर दिसणारं सगळं जग, तुमचं घर दार, पती पत्नी, मुलं बाळ, ही सगळी तिची माया आहे. हे सत्य नाही आहे, हे एक दिवस नष्ट होणार आहे. हे सगळं मिथ्या आहे, पण मिथ्या गोष्टीला सत्य म्हणून दाखवते आणि सत्याला लपवते. परमात्मा खरा तो परमात्मा तुम्हाला आम्हाला दाखवत नाही. तर अशा प्रकारे या मायेमुळं, या मोहामध्ये सगळं जग या मोहामध्ये गुंतलेले. बघा, नारद म्हणाले, मी माझीच एक घटना सांगतो म्हणाले स्वतःची, की कशा रीतीने मी या मायामोहामुळे दुःखी झालो, आणि या दुःखाचं मूळ कारण आहे ही मायामोह. जसं त्या राजाला राज्य गेल्याचं दुःख होतं, ते मोहच होता, आणि समाधी वैश्याला कुटुंबाने हाकून दिलं, ते मोहच होता, मायाच होती. आणि त्या मायामुळं मोहामुळे ते दुःखी झाले होते. तसं म्हणले, मी मायामुळं मोहामुळं दुःखी झालो. काय झालं म्हणाले, की मी आणि एकदा पर्वत मुनी आम्ही या भूतलावरती तीर्थक्षेत्र करत करत फिरत असताना आम्ही पावसाळा सुरू झाला, आणि म्हणून एका राजाच्या राज्यात राहिलो. तो राजा होता संजय नावाचा. त्याच्या नगराजवळ आलो, तिथं आम्ही राहिलो, कारण 4 महिन्याचा पावसाळा सुरू होता. पावसाळ्यामध्ये जे ते रस्ते बंद झालेले असतात, म्हणून तो पावसाळा संपवावा याकरता आम्ही 4 महिने तिथं थांबलो. 4 महिने थांबलो असताना राजाने आमची चातुर्मासामध्ये व्यवस्था छान केली. राजाची दमयंती नावाची कन्या ती माझी आणि त्या पर्वतमुनीची सेवा करत होती. आता गंमत अशी होती की मी विणाच्या स्वरामध्ये गायन करत होतो, आणि त्या गायनावर ती दमयंती फार प्रसन्न होती, खुश होती, आणि त्यामुळं तिचं माझ्यावरती प्रेम जडलं. हे पर्वतमुनीला कळल्यानंतर पर्वतमुनीला राग आला. ते म्हणाले, नारदा, माझ्यापेक्षा ती तुझी जास्त सेवा करती, तू तुझ्यावर प्रेम करती. मी जे ते स्पष्ट आणि खरं सांगितलं की पर्वतमुनी खरंच आहे, ती माझ्यावर फार प्रेम करते. पर्वतमुनीनं मला शापच दिला की तू वानरमुखी होशील, आणि पर्वतमुनी रागाने तिथून निघून गेलो. पर्वतमुनीच्या मनामध्ये हा अहंकार झाला, हा क्रोध निर्माण झाला. सत्व रज तम गुणापासून हे प्रत्येकाची उत्पत्ती झाली असल्यामुळे मग तो मुनी असो की कोणी असो की देव असो, प्रत्येकामध्ये हे 3 गुण असल्यामुळे कधी कधी या सत्वगुणावरती हे तमोगुण रजोगुण जे ते मात करतात, आणि अशा प्रकारचा शाप देतात. पर्वतमुनीनं शाप दिला, रागारागात निघून गेले. पुढे मग त्या कन्येचा विवाह ठरला, पण कन्येनं सांगितलं आईवडिलांना की माझं प्रेम या नारदावर आहे. अरे पण ते म्हणले, तुझा नारदाशी विवाह कसा करावा म्हणाले. त्या नारदाचंच म्हणले मुख जे आहे ते वानराचं आहे, वानरमुखी जावंय आम्हाला नको.
पण कन्या काही ऐकेना आणि शेवटी मग त्या माता पित्याला त्या दमयंतीचा विवाह नारदाबरोबर करावा लागला. ही सगळी माया आहे नारदाची, म्हणजे देवीनं दाखवलेली आदिमायेनं. हे कशी मायेमध्ये नारद घडले. आणि मग त्याचा परिणाम असा झाला की नारदाला खूप दुःख झालं. हा सगळा त्या मायेचा परिणाम. पण विवाहानंतर मात्र जेव्हा पर्वतमुनीला कळलं की तिनं त्याला वरलेलं आहे, विवाह झाला, मग पर्वतमुनी आले. पर्वतमुनीनं जे ते उशाप दिला, उशाप देऊन परत नारदाला मूळ मुख प्राप्त झालं, पूर्ववत झाले नारद. असा हा मायेचा प्रभाव आहे. आणि ह्या मायेमुळंच माणसाला सुख आणि दुःख लाभत नाही. तीच लीला करते, तीच खेळ करते. असा एक सुंदर दृष्टांत या ठिकाणी आम्हाला नारदांनी स्वतः सांगितलं. त्यांनी सांगितलं दुसरी घटना अशीच झाली म्हणाली. ही माया कशी, एकाएकी म्हणाले विष्णू आणि आम्ही हास्य विनोद करत असताना मी विष्णूकडे गेलो तर त्यावेळेस त्या ठिकाणी लक्ष्मी होती. लक्ष्मीची विष्णूचं जे इथे क्रीडा चालली होती, मला पाहिल्याबरोबर लक्ष्मी माता उठली आणि पटकन मध्ये निघून गेली. त्यास मी विष्णू परमात्मा म्हणून की देवा लक्ष्मी माता इथून निघून गेली, मला काही बरं वाटलं नाही. अहो मी इंद्रियाचं दमन केलेलं आहे म्हणे, मी तपस्वी म्हणाले. ते भाषण ऐकल्यानंतर श्रीहरी म्हणाले नारदा, ही माया, हा मोह कुणाचंच इंद्रिय दमन होऊ देत नाही म्हणे. ऋषी असो, मुनी असो, देव असो, दानव असो, या मायेमुळे कोणाच्या इंद्रियाचं दमन होत नाही. हा तुझा भ्रम आहे म्हणाले. आणि हे सगळं लक्ष्मी जाणते आणि म्हणून लक्ष्मी इथून निघून गेली. ही माया फार वाईट म्हणाली. कारण अशा रीतीने मी म्हटलं मग देवा मला ही माया काय खरं दाखव बरं म्हणाले. तुम्ही नेहमी माया माया म्हणता, त्या मायेचं मला दर्शन घडवा. त्यांनी सांगितलं त्रिगुणात्मक म्हणे, तीच साऱ्या जगताचा आधार आहे, तिनंच हे सगळं जग व्यापलेलं आहे. चल म्हणजे आपण गरुडावर बसून दोघं फिरायला जाऊ. असं म्हणून आम्ही गरुडावर बसून वायुवेगाने निघालो. नद्या सरोवर पार करत करत आणि आम्ही काण्यकुब्ज देशाजवळ आलो. तेथे एक दिव्य सुंदर सरोवर होतं आणि त्या सरोवरामध्ये आपण स्नान करू, शुचिर्भूत होऊ म्हणून आम्ही दोघं तिथं उतरलो. उतरल्याबरोबर मी विष्णू भगवंताला वीणा दिली आणि माझे कपडे दिले आणि पाण्यामध्ये स्नान करू. ते तोपर्यंत माझे कपडे सांभाळत तिथं थांबले आणि अचानक मला एकाएकी त्या पाण्यामध्ये स्त्रीत्व प्राप्त झालं. सरोवराकाठी विष्णू माझे वस्त्र आणि ती वीणा घेऊन उभी होती आणि अचानक मी नारदाचं नारदी झालो. मला स्त्रीत्व प्राप्त झालं. स्त्रीत्व प्राप्त झाल्यानंतर मी तिथं विहार करत असताना तालध्वज नावाचा राजा याची माझी भेट झाली आणि त्या तालध्वज राजाच्या नावाच्या राजानं माझ्याशी विवाह केला. मला त्याच्यापासून 12 पुत्र झाले. 12 वर्षापेक्षा जास्त काळ झाला. माझ्या पुत्राची यथाविधी विवाह झाले. मला नातू झाले, पंतू झाले, पुत्र पौत्र या सगळ्यामध्ये मी रममाण झाले. आणि एकदा शेजारच्या शत्रूनं राजावर हल्ला केला. त्याच्यामध्ये माझे पती तालध्वज राजा मारला गेला. माझे पुत्र पौत्र सगळे नातू पंतू मारले गेले. आणि मग मी दुःखी झाले. मी मोठ्याने आक्रोश करू लागले. तेव्हा एक विप्र कशाचा, विष्णू परमात्मा ब्राह्मणाच्या रूपात तिथं आली होती. आणि विष्णू परमात्मा म्हणाले, हे सुंदरी ब्राह्मणाच्या रूपात तू मोहवश झाली आहेस, तू दुःख करीत आहेस. अरे पती कोणाचा, पुत्र कोणाचा, ग्रह कोणाचं, हा सगळा भ्रम, हे सगळं माया आहे, हे सगळं अज्ञान आहे. तू त्याचा त्याग करून तू तुझं आत्मगतीचा विचार कर, तू स्वतःचा विचार कर म्हणे. तू या सर्वाला स्नान कर आणि तुझ्या सर्व पुत्रांना तिलांजली देऊन तू मुक्त हो, तुझं तू बघ म्हणले. तो त्या विप्राने बोध केल्यानंतर ती स्त्रीरूपी नारदानी त्या सरोवरात उडी मारली आणि वर येतात परत त्यांना पुरुषरूप प्राप्त झालं. समोर पाहतात विना हाती घेतलेले, हातात वस्त्र असणारी श्रीहरी दिसली. श्रीहरीला पाहताच नारदांना मागचं स्मरण झालं. अरे पूर्वी मी या श्रीहरीसह येथे आलो, मी माझा विनान कपडे श्रीहरीच्या हातात दिलून पाण्यामध्ये उडी घेतली की मी स्त्री झालो. त्यांना स्मरण झालं. विष्णू म्हणाले, नारदा कसला विचार करतोस रे? अहो म्हणे मी स्त्री झालो, स्त्रीपासून परत पुरुष कसा झालो म्हणाले.
त्याबद्दल मी विचार करतो म्हणाले. त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणाले, अरे नारदा, मला ब्रह्मदेवाला शंकरालाही या आदिमायेचा अजून अंत कळाला नाही, थांग पत्ता लागलेला नाही, कारण ही सगळी माया आहे. याचं ज्ञान कुणालाच होत नाही. आणि ही माया म्हणजे भ्रम, हा माया म्हणजे मोह, ही त्रिगुणात्मक माया आहे. हा संसार या सगळा मायेनं भरलेला आहे. आणि या मायेने मोहित होऊन मनुष्य अनेक भोग भोगतो. ही माया अद्भुत आहे. आणि ही या मोहातून सुटण्याचा एकच उपाय आहे, ते म्हणजे जय जगदंब, जगदंबेचं स्मरण. जगदंबेने अर्धा श्लोकामध्ये स्वतःचं स्वरूप सांगितलेलं आहे. सर्वम खाल्विद मेवाहम नानिदस्ती सनातनम. सर्वत्र मीच आहे, हे सगळं माझंच रूप आहे, मीच परब्रह्म आहे, काळ हे माझंच स्वरूप आहे, आणि मी त्रिकालाबाधी सत्य आहे. मी निर्माण केलेलं जगत ही माझी माया आहे, आणि जगत मिथ्या आहे. उदय आणि आस्त ज्याचा होतो त्याला मिथ्या म्हणतात. या जगाचा उदय होतो, आस्त होतो, म्हणून ते मिथ्या आहे. सत्य फक्त मी आहे, कारण माझा उदय होत नाही, आस्तही होत नाही. ही माया जे सत्य आहे त्याला लपवते, आणि जे सत्य नाही त्याला भासवते. परमात्मा सत्य आहे पण तो दिसत नाही, आणि जगत मिथ्या पण ते दिसतं. नारदाची नारदी होणं, मुलं बाळ होणं सारं खोटं भ्रम आहे, आणि हीच माझी माया आहे. मीच या जगताचं सृजन करते. मी प्रकृती आहे, परमात्मा आहे, पुरुष आहे, जगत आहे, सगळं मीच आहे, असं त्या आदिमादी शक्तीनं सगळं मला सांगितलं. आणि अशा रीतीनं ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टी उत्पन्न केली, तेव्हा ब्रह्मदेवाच्या देहापासूनच हे स्वयंभू मनू आणि शत्रुपा झाले. पुढे तोच पुरुष म्हणजे स्वयंभू मनू कश्यप झाला, आणि ती स्त्री म्हणजे कोण, शत्रुपा आदिती झाली. पुढे तोच स्वयंभू मनू दशरथ झाला, आणि ती शत्रुपा कौशल्य झाली. पुढे तोच राम झाला, ती सीता झाली. वसुदेव झाला, देवकी झाली, कृष्ण झाला, राधा झाली. अशी ही प्रकृती आणि पुरुष हे पहिल्यापासून जे ते स्त्री पुरुष म्हणून जन्माला आले. ही सगळी सारस्वत कल्पातली कथा आहे की नारदाची नारदी झाली. नारदाची नारदी होणं म्हणजे हा मायामोह आहे, की ही आदिशक्ती कशा रीतीनं मायामोह निर्माण करते, आणि मायामोहातून हे सगळं कसं घडतं, ही सगळी कथा त्यामुळं आलेली बघा. तर या नारदाला पद्मकल्पात देखील ही मायामोह दाखवलेला आहे. पद्मकल्पात असताना नारदानी सांगितलं भगवंताला, म्हणजे कृष्ण भगवंताला, मला माया दाखवा. दोघे चालत असताना एका नदीजवळ आहे. भगवंताला तहान लागली. भगवंत म्हणले, नारदा, या नदीतलं पाणी जड हे पिण्यायोग्य नाही. मला तहान लागली, कुठून पाणी आणलं. नदीच्या किनारी उभी आहे, पाण्यात उभी. पाणी आण म्हणल्याबरोबर अचानक भगवंताची माया एकदम त्या नदीत उभा असलेल्या नारदाला एक गावच दिसलं. गाव कसलं, असा का भ्रमणभास, उभे पाण्यात आहे. त्या गावात आले, एक घर पाहिलं, सुंदर दरवाजा वाजवला, एक सुंदर तरुणी आली, तिनं दार उघडलं, पाणी विसरून गेले, आणि नारद तिच्याशी गप्पा गोष्टी करत राहिले. परत दुसऱ्या दिवशी नारद तिथं आले, त्याच घरी आले, तीच तरुणी त्याच्याशी ती बोलू लागली. असा क्रम 2-3 दिवस सुरू झाला. त्या तरुणीच्या पित्याच्या लक्षात आलं की हा तरुण आपल्या मुलीबरोबर प्रेम करतो. त्या तरुणीच्या वडिलांनी नारदाशी तिचा विवाह लावून देऊन नारदाला घर जावई करून घेतलं. 3 मुलं झाली. पुढे सासू सासरे वारली. चांगला 12 वर्षाचा काळ लोटला, आणि एक दिवस अचानक गावात पूर आला, सगळं गाव वाहून गेलं.
त्या पाण्यातील पुलाने नारद पत्नीला मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करू लागले. डाव्या हातातला मुलगा पाण्यातील लाट आल्याबरोबर वाहून गेला. तीच परिस्थिती, उजव्या हातातला मुलगा त्या पाण्यात वाहून गेला आणि शेवटी खांद्यावर तो मुलगा खाली पडला आणि बायको वाहत चालली असताना नारद ओरडू लागली, वाचवा वाचवा वाचवा. कोण कोणाला वाचवणारे? महापूर आणला होता, सगळं गाव वाहून चाललं होतं, कोणीही शिल्लक राहिलेलं नव्हतं. आणि अशा रीतीनं वाचवा वाचवा करत असताना अचानक काय झालं की नारद पाण्यातून किनाऱ्यावर फेकले गेले. फेकल्या गेल्याबरोबर किनाऱ्यावर कृष्ण परमात्मा होतेच. नारद एकटे पाण्यात आणले होते. कृष्ण परमात्म्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि सौम्य स्वरात म्हणाले, वत्सा, पाणी आणलंच का रे? अर्ध्या तासापासून जीव तहानेने व्याकुळ झाला. नारद म्हणाले, अर्धा तास? मोठ्याने ओरडले. अहो 12 वर्षाचा काळ झाला, 3 मुलं झाली, पत्नी घरदार सगळं वाहून गेलं. कृष्ण म्हणाले, अरे काय बोलतोस तू? अर्ध्या तासापासून तू या नदीमध्ये स्नान करायलाच कुठे गेला नाहीस? आणि 12 वर्षे कुठले झाले? कशाचे 12 वर्षे होती म्हणे? ते काही खरं नव्हतं म्हणजे नारदा, तीच तर माझी माया होती म्हणे. अशा रीतीनं द्वापार युगामध्ये सुदामेला देखील माया दाखवली होती नारदाने. तर अशी ना माया ही त्या भगवतीची माया आहे, ते देवीची माया आहे. ती माया म्हणजेच त्याचा अर्थ हा संसार सगळा मिथ्या आहे. तुम्ही आम्ही जो संसार करतो तो या कथेतून लक्षात येतो, तो सत्य आदिमा आदिशक्तीची लीला आहे, तिचा खेळ आहे. म्हणून अनुकूल परिस्थिती किंवा प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या आदिमा आदिशक्तीचं स्तवन करा, भजन करा, चिंतन करा आणि तिची कृपा प्राप्त करून घ्या. हेच खरं महत्त्वाचं आहे. या मायेतून तरुण जाण्यासाठी जगदंबेशिवाय पर्याय नाही. तिचा नवार्ण मंत्राचा प्रयोग करा, सतत त्याचा उच्चार करा आणि त्यातून तुम्ही तुमची मुक्ती करून घ्या. हाच इथे महत्त्वाचा मुद्दा. यानंतर दक्ष प्रजापतीवर देवीची कशी कृपा झाली याचं वर्णन या ठिकाणी व्यासाने जन्मेजयाला करून सांगितलेलं आहे. व्यास जन्मेजयाला म्हणाले, दक्ष कन्या सती ही जगदंबेचा अवतार आहे. दक्षाच्या विनंतीमुळं या आदिशक्तीनं कन्येच्या रूपात त्या दक्षाच्या घरी जन्म घेतला, सती म्हणून. आणि तिचा विवाह त्यांनी महादेवाशी केला. महादेवाच्या वचनाप्रमाणे सती वागत होती. त्यात उभयतांना दोघांना पुत्र झाला नाही. या आपल्या पित्यानं निरपराधी अशा पतीचा अपमान केला, म्हणजे महादेवाचा. तो महादेवाचा द्वेष करत होता. त्यामुळे या सतीनं देहत्याग केला. दक्ष प्रजापतीनं हिमालयावर जाऊन देवीची आराधना केली, कन्या म्हणून जन्म घे म्हणून तिची विनंती केली आणि देवीनं दक्षाच्या घरी सती रूपात जन्म घेतला. या आदिमायेचा आदी म्हणजे हा अशा प्रकारे तिनं हा देहत्याग का केला, तर त्याचं कारण असं आहे, ही सगळी लीला करणारी आदिमा आदिशक्ती. या सतीची 108 ठिकाणी पीठ निर्माण व्हावे, त्या पीठांची स्थापना व्हावी आणि त्याकरता आदिमायेने केली ही लीला आहे. 108 ठिकाणी देवींनी भक्तांना दर्शन द्यावं, त्याकरता प्रकट व्हावं. त्यामुळे ही लीला करून सतीच्या देहातून 108 पीठ निर्माण झाली. फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मरीची ऋषीने एक सत्र ठेवलं होतं. त्या सत्रामध्ये महादेव ब्रह्मदेव हजर होते. दक्ष प्रजापती अध्यक्ष असल्यामुळे उशिरा आले
आणि दक्ष प्रजापतीने पाहिलं सगळे उभा राहिले, पण ब्रह्मदेव आणि महादेव उभा राहिले. दक्ष प्रजापती म्हणाले ठीक आहे म्हणाले, ब्रह्मदेव माझे पिता आहेत, पण महादेवानं का उभं नाही राहिला म्हणे, तो माझा जावई वयानं लहान आहे. आणि त्यामुळं दक्ष प्रजापतीनं महादेवाचा अपमान केला. अद्वैतदेव बोलले यज्ञात कुणी याला आविर्भाव देऊ नये म्हणाले. आणि अशा प्रकारे त्यावेळेस त्या नंदीनं शापही दिला दक्षाला की महादेवाचा तू अपमान करतो, तुझ्या मनामध्ये विकल्प निर्माण झालाय. आजपर्यंत तू कधी महादेवाला अद्वैतत्व बोलला ना, आज बोलतोस ना, तुझं ज्ञान सगळं नष्ट होऊन तुला बोकडाचं मुख प्राप्त होईल. आता ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे आदिमादी शक्ती बघ. या दक्षानं वाजपेयी यज्ञ केला, पण यज्ञामध्ये सगळ्याला बोलावलं, फक्त महादेवाला सतीला निमंत्रण नाही. पण सतीला ऋषीपत्न्याकडून कळायला म्हणून सती स्वतः आली. आल्यानंतर तिथं त्या ठिकाणी त्या दक्ष प्रजापतीकडून आणि बाकी सगळ्या तिच्या बहिणीकडून तिचा अपमान झाला, तरी शांत होती. पण त्या यज्ञामध्ये तिनं पाहिलं की महादेवाला कुठे आसन नाही, त्यानंतर महादेवाच्या नावाने कुठं आहुती नाही, यज्ञामध्ये आविर्भाग नाही. आणि त्यामुळे हे पाहून तिला राग आला आणि तिने योग अग्नीच्या सहाय्यानं स्वतःच्या देहाचा त्याग केला. दक्ष प्रजापतीला नंतर पश्चाताप झाला. नारदाने येऊन ही बातमी सांगितली शंकराला. शंकरानं क्रोधानं डोक्यातली एक जटा उपटली, भूमीवर आपटतात त्यातून वीरभद्र उत्पन्न झाला आणि त्याने येऊन त्या दक्ष प्रजापतीच्या यज्ञाचा विध्वंस केला. त्या मंडपात असणाऱ्या ऋषी ब्राह्मण यांना पळून लावलं आणि दक्षाचा गळा दाबून त्याचा वध केला आणि त्याचं मस्तक तोडून अग्नीत टाकून दिलं. मग विष्णूने वगैरे ब्रह्मदेवाने येऊन शंकराची क्षमा मागितली. मग यक्षाचं पुन्हा जे येते त्या ठिकाणी त्या यज्ञाचं संधान व्हावं, यज्ञ परत व्हावा म्हणून मग त्या शंकराच्या सांगण्याप्रमाणे त्या दक्षाला बोकडाचं शिर बसवण्यात आलं आणि नंतर तो यज्ञ पूर्ण केला. पण यज्ञ पूर्ण होत असताना शंकरांनी समोर पाहिलं तर त्यांना ते सती, ज्या सतीचा तो देह दिसला. आणि मग त्या सतीचा तो देह त्याने हातावर घेतला आणि त्याप्रमाणे ते त्या ठिकाणी जे आहे ते तांडव करू लागले, नृत्य करू लागले. आणि हे नृत्य करत असताना त्या विष्णू परमात्मानं त्या सतीच्या शिराचे जे ते 108 भाग केले आणि ते 108 पीठ झाले. आता खरं म्हणजे काय, व्यास म्हणाले की ब्रह्मदेवाच्या आज्ञेने या पुत्राने जाऊन हिमालयात तपश्चर्या केली. ती तपश्चर्या केल्यानंतर ती जगदंब देवी प्रसन्न झाली. त्या जगदंबेनं दक्ष प्रजापतीकडे मी तुझ्या कन्येच्या रूपात जन्म घेईन म्हणून सांगितलं आणि अशा रीतीने ती देवी तिथं प्रकट झाली. पण या देवीनं अशा प्रकारे स्वतःचा देह त्याग करावा. बरं, दक्ष प्रजापती सुज्ञ होते, पण त्यांच्या मनामध्ये असा अहंकार क्रोध का निर्माण व्हावा आणि त्यांच्या हातून महादेवाचा अपमान का व्हावा, तर याच्या मागे सगळी लीला आहे आदिमायादी शक्तीची. काय झालं की प्राचीन काळी दुर्वास नावाची तपस्वी जांबू नदीच्या तीरावर त्यांनी देवीचं अनुष्ठान केलं. देवी प्रसन्न झाली. मायाबीजाचा मंत्र जप केला, त्यांनी प्रसन्न झाली आणि देवीनं स्वतःच्या गळ्यातली अनमोल अशी पुष्पमाला काढून दुर्वासांच्या गळ्यात घातली. पुढे दुर्वास मुनी दक्षाकडे आले. दक्ष प्रजापतीला ती गळ्यातली ती फुलमाला फार भावली, फार आवडली आणि ती अनमोल अशी प्रसादमाला दुर्वास मुनीनं त्यांनी मागितली. दुर्वास मुनीने ती जगदंबेनं दिला मला प्रसाद आहे, ती व्यवस्थित सांभाळ, तिचं पावित्र्य राख असं म्हणून दक्षाला दिली. दक्ष प्रजापतीने तिचं पावित्र्य राखायला पाहिजे होतं. त्याने ती शयनग्रहामध्ये नेईल आणि शयन कक्षामध्ये ती माळ ठेवल्याबरोबर त्या देवीचा अपमान झाला, तिला राग आला आणि तिनं त्या दक्ष प्रजापतीच्या डोक्यामध्ये विकल्प निर्माण केला
देवीला तिथं राहायची इच्छाच नव्हती. विकल्प निर्माण केल्यामुळे त्यांना आपल्या जावयाचा शंकराचा अपमान केला. तो अपमान सतीला सहन झाला नाही. एवढंच नाही तर त्या शंकराला यज्ञामध्ये हविर्भाग दिला नाही आणि म्हणून सतीनं जे ते आपल्या देहाचा त्याग केला. आणि मग शंकरानं ज्यावेळेस ते तांडव नृत्य सुरू केलं त्यावेळेस विष्णू परमात्माने विचार केला की हा भ्रमिष्ठासारखा फिरू लागलेला आहे आणि त्याकरता विष्णू परमात्माने त्याचं दुःख नाहीसं होण्यासाठी धनुष्यबाणाने त्या सतीच्या देहाचे असंख्य तुकडे केले. ते ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी पीठ निर्माण झाली. अशा रीतीने तिथं भगवान शंकर निरनिराळं रूप धारण करून राहू लागले. तिच्या या देहाचे 108 देशात विविध ठिकाणी 108 पीठ निर्माण झाली. आणि जन्मेजय म्हणाले, हे मुनी, ती 108 स्थाने, ती मंत्रसिद्ध पीठे कोणती ते तुम्ही मला सांगा. आणि त्यावेळेस मग व्यास सांगू लागले. सतीचं मुख वाराणसीत पडलं. ते क्षेत्र पीठ म्हणजे विशाल लक्ष्मी किंवा विशाल लाक्षी देवी म्हणून प्रसिद्ध झाले. प्रयाग येथील ललिता देवी, गंधमादन पर्वतावर कामुक्ती देवी, मानस सरोवरावरती कुमुदा देवी, दक्षिण मानस सरोवरावरती विश्वकामा देवी, हे सगळे एक एक भाग पडले तिथे हे देवीचे पीठे निर्माण झाली. उत्तर मानस सरोवरामध्ये विश्वकामपूर्णा हे पीठ निर्माण झालं. गोमती पर्वतावरती गोमती देवीचं पीठ निर्माण झालं. मंदार पर्वतावरती कामचारिणी देवीचं पीठ निर्माण झालं. चैत्र रथ पीठ इथं मदोत्कटा नावाच्या देवीचं पीठ निर्माण झालं. हस्तिनापूर इथं जयंतीचं पीठ निर्माण झालं. काण्यकुब्ज इथं गौरी, मलायगिरी पर्वतावरती रंभा, एकाग्रपीठ इथं कीर्तिमती, विश्वेश्वर पीठ इथं विश्वेश्वरी, पुष्कर तीर्थ येथे पुरुहिता, केदारपीठ इथं सन्मार्गदायिनी, हिमालयावरती गोकर्णी, त्यानंतर हिमवनात मंदा, गोकर्ण पीठात भद्रकर्णिका, स्थानेश्वर येथे भवानी, बिल्वतीर्थ येथे बिल्वपत्रिका, श्रीशैलावरती माधवी, भद्रेश्वरीवरती भद्रा, वराह शैलावरती जया, कमलायनी तीर्थावरती कमला, रुद्रकोटी पीठामध्ये रुद्राणी, कालज्वर पीठामध्ये काली, शालिग्राम पीठामध्ये महादेवी, शिवलिंगी पीठामध्ये जलप्रिया, त्यानंतर माकोट स्थानावरती मुकुटेश्वरी, मायापुरी ठिकाणी कुमारी, सुतनामध्ये ललितांबिका, गया येथे मंगला, पुरुषोत्तम तीर्थावरती विमला आणि सहस्त्राक्षर तीर्थावरती उत्पलाक्षी, त्यानंतर हिरण्यक्ष पीठावरती महोत्पला, विशापा तीर्थावरती अमोलाक्षी, त्यानंतर पड्रवर्धन पीठावरती पाडला, सुपार्श्व पीठावरती नारायणी, त्रिकुट पीठावरती रुद्रसुंदरी, विपुल तीर्थावरती विपुलता, मलयावरती कल्याणी, सह्याद्री पर्वतावरती एकवीरा रेणुका माहोर, हरिश्चंद्र क्षेत्रवरती चंद्रिका, रामतीर्थावरती रमणा, यमुनापीठी मृगावती, कोटी तीर्थ येथे कोटवी, मधुवदन येथे सुगंधा, गोदावरी पीठावरती त्रिसंध्या, गंगाद्वारी रविप्रिया, शिवकुंड येथे शुभानंदा, द्वारावती पीठामध्ये द्वारका किंवा रुक्मिणी आणि वृंदावनामध्ये राधा, मथुरा येथे देवकी, पाताळ तीर्थावरती परमेश्वरी, चित्रकूट पर्वतावरती सीता, विंध्य पर्वतावरती विंध्यावासिनी, त्यानंतर विनायक क्षेत्रावरती उमादेवी, करवीर क्षेत्रावरती महालक्ष्मी कोल्हापूर महाराष्ट्र, वैद्यनाथ तीर्थावरती रम्या रोग्या, त्यानंतर महाकालावरती माहेश्वरी, उष्ण तीर्थावरती अभया, विंध्या पर्वतावरती नितंबा, मांडव्यावर पीठावरती मांडवी, माहेश्वरी पुरा येथे स्वाहा, छत्रलंग क्षेत्री प्रचंडा, प्रभाक्षेत्री पुष्करावती, सरस्वती येथे देवमाता, समुद्र तीरावरती पारावारा, महालया येथे महाभागा, पयोष्णीमध्ये पिंगलेश्वरी, क्षेत्रनाम येथे शौचक्षत्री सिंहिका, त्यानंतर कार्तिक क्षेत्री अतिशांकरी, वर्तकावरती उत्पल्ला, शोण नदीच्या संगमपीठावरती लीला शुभदा, सिद्धवनामध्ये माता,
त्यानंतर भरताश्रमात अनंगा, जालंधर क्षेत्रामध्ये विश्वमुखी, किष्किंधा पर्वतावरती तारा, देवदास वनात पुष्टी, काश्मीर मंडळात मेधा, हिमाद्रीवरती भीमादेवी, विश्वेश्वरा क्षेत्रावरती तुष्टी, कमलमोच नावावरती शुद्धी, कामारोहण क्षेत्रावरती माता, शंखोद्वारामध्ये धरा, पिंडारक क्षेत्रावरती धृती, चंद्रभागेमध्ये कला, आच्छाद सरोवरातील शिवधारिणी, वेनामध्ये अमृता साख्या, बद्री राज्यात उर्वशी, उत्तर पूर्वी ते औषधी, कुराद्वीपात कुशोदका, हेमकुंड पीठ इथं मन्मथा, कुमुदक्षेत्री सत्यवाहिनी, अश्वत्थामाच्या ठिकाणी वंदनी, कुबेरगृही निधी, वेदमुखात गायत्री, शिवासमी पार्वती, देवलोकी इंद्राणी, ब्रह्ममुखात सरस्वती, सूर्यबिंबात प्रभा, मातृका ठिकाणी वैष्णवी, महालिंगपीठ कर्णाला कपिला, अमरकंटकी चंडिका, सोमेश्वरी वरारोहा, तुळजापुरी रामवरदायिनी तुळजामाता महाराष्ट्र, सप्तशृंगी वनीपीठ येते, सप्तशृंगीवरती वनीचे सप्तशृंगी गडावरती अर्धपीठ, अशा रीतीनं एकूण जवळपास 108 पीठांची या ठिकाणी सविस्तर माहितीने वर्णन दिले बघा. यानंतर पृथ्वीच्या उद्धारासाठी भगवंतांनी घेतलेला वराह अवताराचं वर्णन देखील याच्यामध्ये येतं. तर हे वराह अवताराचं वर्णन आपण भगवंताने घेतल्या 10 अवतारामध्ये म्हणजे 5व्या दिवसाच्या कथेमध्ये आपण हे पाहिलेलं आहे की ब्रह्मदेवानं आपल्या अवयापासून सृष्टी उत्पन्न केली, परंतु ऋषीपासून सृष्टी वाढली नाही म्हणून ते चिंताक्रांत झाले असताना त्यांच्या देहापासून स्त्री आणि पुरुष झाले आणि त्या स्त्री आणि पुरुषापासून 2 मुलं झाले. एक झाला प्रियव्रतम, दुसरा उत्तानपाद आणि 3 पुत्र झाले, आकृती, देवहूती, प्रसूती. या सर्वांचे विवाह झाले. विवाह झाल्यानंतर मग दक्ष प्रजापतीने जे ते भगवंताला म्हटलं की बाबा की आता संतती निर्माण झाली आहे, सारं जग भरून गेलेलं आहे, परंतु या संततीला राहायला जागा नाही असं म्हणून म्हटल्यानंतर मग ब्रह्मदेवाच्या नाकातून जे ते त्यांना शिंकालीन शिंकेमधून अंगोट्या एवढं वराहाचं पिल्लू बाहेर आलं. क्षणार्धात ते मोठं झालं. त्यानं दिव्य रूप घेऊन पृथ्वीला पाण्यातून बाहेर काढलं. त्यावेळी हिरण्यकश्यपूचा त्यांनी वध केला आणि अशा रीतीनं वराह भगवंतानं दैत्याला ठार करून पृथ्वीचा उद्धार केला आणि पृथ्वीवरती अशा रीतीनं सृष्टीची उत्पत्ती झाली. अशा प्रकारचा हा कथाभाग या ठिकाणी आपला संपलेला आहे. झालेली कथा जगदंबेच्या चरणी समर्पित करून आपण इथे थांबूया. जय जगदंबा माता की जय.